तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर तालुक्यातील रोहना येथील नागरिक जवळपास 12 ते 13 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। नागरिकांना दिलेल्या आश्वासनावर शासन कायम राहिले नसल्याने रोहना ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। 12 वर्ष उलटूनही अद्याप त्यांचे पुनर्वसन न केल्याने आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी येथील नागरिकांनी उमा नदीच्या तीरावर जनआक्रोश मोर्चा काढला। 24/8/2007 मध्ये उमा बॅरेजच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते व शासनामार्फत रोहना येथील नागरिकांना विविध भूलथापा व आमिष देऊन अत्यल्प दरात शासनाने गरीब शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून घेतल्या असा आरोप रोहना येथील नागरिकांनी केलाय। लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल व आपल्याला शेतीच्या कामासाठी सिंचनाची सुद्धा सोय होईल अशा विविध भूलथापा शासनाने येथील नागरिकांना देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप रोहना येथील नागरिकांनी केलाय। परंतु अद्यापही हा प्रकल्प वसांत पडलेला आहे। या प्रकल्पाच्या ठिकाणी मोठमोठी झाडे झुडपे काटेरी झाडे वाढल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्या काटेरी झाडे झुडपात हिंसक वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून त्यामुळे हे प्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत। शासनाने शेतकऱ्यांजवळून केलेल्या भूसंपादनामुळे येथील शेतकरी भूमिहीन झालेले आहेत। त्यांना रोजगारांच्या समस्या जाणवत आहेत। अशा विविध मागण्यांसाठी रोहना ग्रामस्थांनी मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती यांच्याकडे हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा याकडे निवेदन दिले आहे। जर हा प्रकल्प पूर्णत्वास नेला नाही तर कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असे निवेदन सुद्धा येथील नागरिकांनी प्रशासनाला दिले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। धरणाले आम्ही जातो तिथं गाड्या करून 200 रुपये मजुरी करून 200 रुपये मजुरी पाडतो, 200 रुपये गाडीचे भरतो आम्ही, पण आम्हाला न्याय भेटत नाही। फाईल तिथं गेले का तो धरणाचा साहेब म्हणते का तुमच्या रोहिण्या गावाची फाईल वरते साहेब जाता बरोबर वरतेच तिथे फाईल सह्याच नाही झाल्या म्हणते, सह्याच नाही झाल्या म्हणते। आम्ही सह्याही देतो, आम्ही सर्व करून राहिलो, पण तरी म्हणते का आमचे तुमचा न्यायच नाही। तुमचा दिवाळी हे दिवाळी ते दिवाळी अशा दिवाळ्या किती गेल्या? 17 वर्ष गेले म्हणा। 17 वर्ष झाले आम्ही मरूनही राहिलो तरी आम्हाला न्याय भेटूनच राहिला। काही भेटणार आहे आम्हाला न्याय सांगा बरं तुम्ही। 28 तारखेला पुनर्वसन 28 तारखेला उपोषणाला बसतो म्हणा। शाळेत जायले माया नाताले काहीच नाही, जायले याले गाड्या नाही, घोड्या नाही, काही नाही। कुठं शिक्षण त्याच्या लेकराले चांगले चांगले शिक्षण पाहिजे, ठेवले चांगले शिक्षण पाहिजे, चांगले चैनीनं राहायला पाहिजे। आम्ही काय अशात राहा, आमचे लेकरं असे जंगली करा तुमचे चांगले। माझे नाव स्वप्नील मुळे आहे। या गावात 2007 पासून आमची शेती यांनी घेतलेली आहे। तेव्हापासून आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की आमचं गाव पुनर्वसनमध्ये जाणार आहे। त्याच्यानंतर 2007 पासून या इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला सानुग्रह 5 लाख रुपये हेक्टरी देण्यासाठीही त्यांनी म्हणजे दिलेली आहे, पण आमच्या खात्यात अजून ते जमा झालेले नाही। आज 18 वर्षापासून आमचं गाव पूर्ण विकास कामापासून ठप्प झालेला आहे। म्हणजे इथं कोणतेच घरकुले नाही आहेत। 12 महिने झाले आरो प्लांट बंद पडलेले आहे। आमच्या गावात रस्ता येत नाही। म्हणजे सर्व आम्ही एवढे 2025 मध्ये आलेलो आहोत, पण अजूनही आम्ही 2005 सारखे जगत आहोत। तरीही आमची अशी मागणी आहे की हे पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे, अन्यथा 28 तारखेला इथं नदीपात्रात उपोषणाचा इशारा प्रशासनाला आम्ही देऊन अकोल्याहून आलेलो आहोत। तरी सर्व प्रशासनाने याची नोंद घ्यावी। आणि यामध्ये या उपोषणाला पूर्ण गावातील जेवढे लोक आहेत तेवढे आम्ही सगळे लेकरं बाया माणसं सगळ्याचे बसणार आहे। यात जर जीवितहानी काही झाली, त्या नदीला पूर असो या पाणी असो या नसो, आम्ही 28 तारखेला या नदीपात्रात बसणार आहे। यात जर काही जीवितहानी झाली तर या सर्वस्वी जबाबदारी प्रशासन राहील। ओके, यातलं तुम्हाला जेवढं हवं तेवढं वेट। या वर्षी एवढा 1.5 महिन्यापासून भयंकर पावसाळा सुरू असताना आमच्या गावातील काही नागरिकांचे घरं हे या नदीला लागलेले आहेत। तर हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात सुद्धा येते। यामध्ये आता या 28 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत। तर याच्यात जर कोणती जीवितहानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील किंवा शासनावर राहील।